आपकी अदालतमध्ये पॉप स्टार दलेर मेहंदी यांच्यावर आरोप आहे की यांनी लोकांना अवैध पद्धतीने विदेशात पाठवण्याचा धंदा केला। दलेरजी, आरोप माझा नाहीये, पंजाब पोलिसांचा आहे। हो। आणि पंजाब पोलिसांची केसच्या मते बक्षीस सिंग नावाच्या एका व्यक्तीचे, जे पटियालाच्या जवळ एक गावामध्ये राहत होते, त्यांनी तक्रार केली, FIR नोंदवली की तुम्ही तुमच्या भावासोबत मिळून विदेशात पाठवण्याच्या नावावर त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले आहेत। हो, हे मी पण जेव्हा पहिल्यांदा न्यूजमध्ये पाहिलं त्यांना, बक्षीस सिंग यांना, तेव्हा ऐकलं की त्यांनी आरोप लावला आहे की मी 3 लाख रुपये दलेर मेहंदीला आणि त्यांच्या भावातर्फे त्यांच्या हातामध्ये देऊन आलो आहे। आणि जागा कोणती ते पहिलं न्यूजमध्ये सांगत नव्हते। आणि ज्यावेळी मी पंजाबला गेलो, जेव्हा अरेस्ट झालो, तिथे पोहोचलो, तर माहिती पडलं की ते म्हटलं की कॅनॉट प्लेसमध्ये दलेर मेहंदीचं ऑफिस आहे, मी तिथे दलेर मेहंदीला 3 लाख रुपये देऊन आलो आहे। 3 वर्षापासून कधी मी कॅनॉट प्लेस देखील नाही गेलो। ज्या पद्धतीने त्यांनी माझ्यावर आरोप लावलाय की मी कॅनॉट प्लेसच्या कोणत्या ऑफिसमध्ये गेलोय, तर 3 वर्षापासून कधी दलेर मेहंदी कॅनॉट प्लेसच्या बाजूने गेलाच नाहीये। परंतु ही गोष्ट तर खरी आहे की शमशेर सिंग तुमचे भाऊ आहेत? हो, माझे मोठे भाऊ आहेत, एकदम खरं आहे हे। ही गोष्ट पण खरी आहे का की त्यांच्यावर या प्रकारचे आरोप होते, यामुळेच तुम्हाला या आरोपात गुंडाळले गेलात? मला जे आता मला बोलावं लागतंय की फक्त मुद्दामून त्यांना एक माणसाने फसवून एक प्लॅन बनवून माझ्यापर्यंत येण्याचा एक रस्ता बनवला गेलाय, जे मला आता वाटतंय। तर मी हे म्हणू नाही शकत की शमशेरजी पण याच्यामध्ये त्यांची ऍक्टिव्हिटीज राहिली असेल की नाही, हे मान्य नाही करू शकत। तुमचे जे भाऊ आहेत शमशेर, ते माझ्यासोबत 5 वर्षापासून माझ्यासोबत अबला वाजवत आहेत। आमचे काही मतभेद झाले 5 वर्ष आधीच, तर तिथे मी त्यांना वेगळं करून दिलं होतं स्वतःपासून। त्यानंतर ही केस तर मागच्या वर्षी जेव्हा निघाली, मी त्यांना सांगितलं की हे तर 5 वर्षापासून आमच्यासोबत काम नाही करत आहेत, त्यांचे ऑफिस आहे, काय करतात काय नाही करत, यामध्ये मी कधी गेलोच नाहीये। तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये नाही गेलात? हो, तुमचा त्यांच्यासोबत काही संबंध नाहीये? त्यांनी जे केलं त्या बाबतीत तुम्हाला काही माहिती नाही? काहीच माहिती नाहीये। तर पंजाब पोलिसांना तुमच्याशी काय वैर आहे की तुम्हाला फसवतील या केसमध्ये? कारण की शमशेरजींजवळ माझ्या हिशोबाने जसे पोलिसांनी माझ्याकडून 1.5 कोटी रुपये मागितले, तर त्यांच्याकडनं 1.5 लाख निघाले नसते, 1,500 निघाले नसते। त्यांनी म्हटलं की या व्यक्तीकडून आपल्याला काही मिळणारच नाहीये, तर पकडा दलेर मेहंदीला, जिथून पैसा मिळू शकेल। तुम्हाला एकदम स्पष्ट बोलले की 1.5 कोटी रुपये पाठव? हो, पटियालाचे जे DSP सुरेंद्रपाल सिंग आनंद, मी त्यांना फोन केला की मी ऐकले आहे की या प्रकारे शमशेर सिंग यांना किडनॅप केले गेले आहे कर्नालवरून, तर तुम्ही जरा माहिती काढा, तो किडनॅपर कोण आहे। तर ते मला म्हणाले की अच्छा, म्हणजे की कबूतरबाजी। मी पहिल्या वेळेस कबूतरबाजी त्यांच्या तोंडातून ऐकलं, कबूतरबाजी, आणि तुम्ही लोकांना बाहेर पाठवत आहात, तुम्ही ढोलच्या माध्यमातून घेऊन जातात, याच्या माध्यमातून घेऊन जातात। मला खूप राग आला। मी बोललो की तुम्ही जे म्हणत आहात, तुम्हाला समजतंय का तुम्ही काय बोलत आहात? बोलतात तुझा भाऊ इथे बंद आहे सदर ठाण्यामध्ये, आणि या केसला जर रफादफा करायचं असेल तर 1.5 कोटी रुपये घेऊन तू इथे ये, ज्यामुळे ही केस इथेच थांबवता येईल, नाहीतर सकाळी आम्ही तुमची मीडियामध्ये बँड वाजवू। तर खरं तर मी सच्चा होतो, मला भीती नव्हतीच। मी बोललो की तुम्हाला जे करायचंय ते करा, तुम्हाला मी 1 रुपयाही नाही देणार। त्यानंतर सकाळी प्रेसमध्ये आले की शमशेर मेहंदी अटकेत, दलेर मेहंदी फरार, आणि त्यावेळेस जेव्हा ते फरार असे त्यांनी बातमी दिली आहे, त्या संध्याकाळीच मी दिल्लीमध्ये शो करत होतो, आणि त्यानंतर मी प्रेस कॉन्फरन्स केली की या प्रकारे माझ्याकडनं पैसे मागितले गेले आणि या पद्धतीने मला टॉर्चर केलं जात आहे। यासाठी मीडियाने मला साथ द्या, कारण की मीडिया सगळी सत्यता बाहेर आणू शकते। या उलट मीडियाने माझी सोबत करण्याऐवजी 1 तासानंतर बोलून टाकले की वाईट फसले दलेर मेहंदी, उलटे आरोप पंजाब पोलिसांवर। तेव्हा मग माझा विश्वास सगळ्या गोष्टींवरून खूप उडाला। मग मी बोललो आता यांच्यासमोर काय सत्य बोलावे, जेव्हा इतकं खरं बोलून दिलंय। त्यानंतर मग पोलीस माझ्या बिलकुल वैरी पडणार होते की इतके ओपनली मी बोलून दिले, हे लोक माझ्याकडे पैसे मागताय। मग काय होतं, मग पूर्ण पंजाबची स्टेट एका दलेर मेहंदीच्या मागेच पडले। जर तुम्ही इतके सच्चे होतात, तुम्ही काही केले नव्हते, तुम्ही हिमतीने मीडियासमोर बोललात पण होता, मग पोलिसांपासून वाचण्यासाठी का पळत होतात तुम्ही? जेव्हा मी व्हिडिओमध्ये मी बोललो, तर त्याच वेळी मला एक सज्जन मीडियामध्ये बोलले की ते तुमच्याजवळ अँटिसिपेटरी माहित नाही बेल आहे। मी बोललो की हे काय गोष्ट आहे यार? तर बोलतो तुम्ही इतके काही बोलत आहात, तुम्हाला माहिती आहे की तुमच्या विरुद्ध वॉरंट काढलंय? मी म्हणालो माझ्याजवळ काही संबंध नाही, काही वॉरंट नाही। वॉरंट कुठल्या गोष्टीचं? मी काही केलंच नाही। तेव्हा मला हे समजलं की यांच्या हाती लागणं, कारण की मी एवढं ओपनली बोललोय, तर इथे तर मोठ्या मोठ्या शूरवीर, तुम्हालाही माहिती आहे, पोलीस मग ती पंजाबची असो किंवा एका छोट्या जागेची असो, मारून मारून भुसा भरून चांगल्या चांगल्या माणसांना सरळ करून टाकतात। तर मी बोललो की
आता काही फायदा नाहीये यांच्या हाताला लागून. इथून तुम्ही जितकं होऊ शकेल, जोपर्यंत मामला यांच्यासमोर पूर्ण क्लिअर नाही होत, पूर्ण मीडियामध्ये ही गोष्ट पाहिली नाही जात, लोक चांगल्या प्रकारे नाही जाणार, अरेस्ट होण्यामध्ये काही फायदा नाही. दलेरजी, तुम्ही तुमच्या अनुपस्थितीत जेव्हा पोलीस तुम्हाला शोधत हो. होते त्यांनी तुमच्या फार्म हाऊसवर रेड केली हो. आणि पोलिसांचं हे म्हणणं आहे की जे तुमचे सिक्युरिटी गार्ड होते ते डॉक्युमेंटना जाळत होते. माझी एक रिक्वेस्ट आहे की ती क्लिपिंग दाखवली जावी, ज्यात दाखवले गेले की एक अलमारी तोडत आहेत, त्यातून पासपोर्ट पडत आहे, काही कागदपत्र पडत आहे. आणि मी ती जेव्हा न्यूज पाहत होतो तर मी खूप हैराण झालो होतो की माझ्या फार्म हाऊसच्या जिथे मी रोज राहतो हा कोणता पार्ट आहे ज्याला तोडतायत, कुठून इतक्या काही गोष्टी येत आहेत. आता जेव्हा मी आपल्या फार्म हाऊसवर गेलो तर कारण की माझ्या कोणत्याच गोष्टी नव्हत्या, तर मी विचारलं पोलिसांना की तुम्ही जेव्हा ते व्हिडिओ दाखवत होते की इतके पासपोर्ट पडले, हे पडत आहेत, ती कोणती जागा आहे? म्हणतात ते साहेब अरेंज होऊन जातं. हे काय उत्तर आहे? तर मला खूप दुःख झालं. मग आज 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 8 वर्षांमध्ये माझे जे ऑफिस आहे F555 आहे, लाडू सराय, एकच माझं ऑफिस आहे. मी न्यूजमध्ये पाहून खूप हैराण होतो की दिलेर मेहंदीच्या ईस्ट ऑफ कैलाशमध्ये छापा मारला ऑफिसमध्ये, दिलेर मेहंदीच्या बॉम्बे ऑफिसमध्ये छापा मारला, दिलेर मेहंदीच्या कॅनॉट प्लेसमध्ये. मी म्हणायचो एका रात्रीत माझे 12-13 ऑफिस कसे बनले, मला नाही समजत आहे. तर मी पोलिसांचे इतकं वक्तव्य पाहिले त्यांच्यानुसार तर 50 माणसे पंजाब आणि दिल्ली पोलिसांचे गेले होते रेड करण्यासाठी. त्यांनी बॉम्बेच्या ऑफिसवर पण रेड केली आणि ग्रेटर कैलाशचे जे तुम्ही म्हणत आहात E13 नंबर यावर पण रेड केली आणि त्यांनी म्हटलं की अर्धा डझन पासपोर्ट जप्त केले. ते बघा, पोलिसांचे स्वतःचे छंद असतील, बॉम्बे फिरायचे, ईस्ट ऑफ कैलाश, पटना साहेब, चला डोकं टेकवायला जायचंय, तर इथे दलेर मेहंदीचं कारण मिळालं, याच कारणाने दाखवावे इथे रेड मारतोय, तिथे रेड मारतोय, आपली कामं करत जावे. माझं तर ऑफिस लाडू सराय होते, जे उघडे राहिले त्या दिवसांमध्ये, पण ऑफिसमध्ये एकदा सुद्धा आमच्या पोलिसांची रेड नाही झाली. SP परमजित सिंग उमरा नंगल यांचं हो. वक्तव्य आहे माझ्याजवळ. हो. ते म्हणाले की या पूर्ण कामांमध्ये दलेर मेहंदीच्या सोबतच रवीना टंडन आणि करिश्मा कपूर पण इन्व्हॉल्ड होते, त्यांची पण तपासणी केली जाते. आता काय म्हणावे, खूप दुःख होतं या गोष्टीचं, कारण की हं. बोलायला नाही पाहिजे. जेव्हा मी अरेस्ट होऊन गेलो, एक नवीन प्रकार जो तिथे एक्सपिरियन्स झालाय हाच असायचा की म्हणायचे इथे बसून प्लॅन होत होते, काय होईल की इथे रवीना येऊन नाचेल, एका कोणत्या तरी दिवशी तिला बोलावू, करिश्मा कपूरला विचारू कसे माणसं घेऊन जातात. तर या सगळ्या फक्त निरर्थक गोष्टी होत्या, कारण की आम्ही लोकांनी शोज एकत्र केले होते 99 मध्ये रवीना टंडनजींच्या सोबत, करिश्मा कपूरच्या सोबत. तर 5 वर्षांपासून आमचे खूप मोठे शो, जे सामान्य जसे टूर जातात, शाहरुख खानचे जातात, दलेर मेहंदीचे जातात, तर त्या शोच्या आधाराला घेऊन त्यांनी बनवून दिलं की यात रवीना पण इन्व्हॉल्व्ड आहे, करीनाही इन्व्हॉल्व्ड आहे, जुही चावलाही इन्व्हॉल्व्ड आहे. तर असे त्यांनी बनवणं सुरू केलं. जर इन्व्हॉल्व्ड असते तर आज समोर काहीतरी घेऊन आले असते. तुम्ही म्हणत आहात की जेव्हा तुम्हाला इंट्रोगेट केलं गेलं, तुमच्यासमोर अशा प्रकारच्या गोष्टी केल्या गेल्या. मी हैराण होतो जेव्हा मला जो आज खरेपणा, जे दुःख तुमच्यासोबत शेअर करू पाहतोय की मला माहीतच नव्हतं की बेल मिळणं किती जरुरी आहे. मग मला दिल्लीतूनच तीच बेल मिळाली जी पाहिजे होती, जी अँटिसिपेटरी बेल. त्यासाठी या वकिलांना इतका पैसा पाहिजे, त्यांना पाहिजे. खूप पैसे लावून आम्ही लोक तिथे पोहोचलो. मला डेट दिल्या गेल्या की कोर्टने म्हटलं की तुम्ही पटियाला ठाण्यात पोहोचा. पटियाला ठाण्यात जेव्हा मी पोहोचलो आणि सगळे त्यांच्यानंतर कव्हरेज मीडियाने पण दिली की तिथे 6 बसेस अरेंज करून ठेवल्या होत्या पोलिसांनी, ज्यांनी माझ्या गाडीच्या सोबत पण तोडफोड केली, अंडे फेकले, खूप गोष्टी फेकल्या आणि म्हणत आहेत की बघा पब्लिक किती यांचा राग करते, त्यांचे परिवारवाले किती दुःखी आहेत, ज्यांचे पैसे खाऊन घेतले दिलेर मेहंदीने. नंतर त्याच लोकांना पोलीस जेवू घालत आहेत, लंगर सांगत आहे, चहा देत आहे, जे मीडियाने कव्हरेज केलं. तर जेव्हा मी तिथे मोठ्या मुश्किलीने आतमध्ये पोहोचलो, तर मला हे सर्व विचारण्याऐवजी मला हे विचारत आहेत, अच्छा हे सांग मित्रा, रवीना नाचते कुठे? अच्छा हे सांग यार, ती कशी काय दिसते? मी बोललो हा कोणता प्रश्न नाहीये, तुम्ही विचारा, जे तुम्ही गोष्टी विचारू आहात ते विचारा, कोणत्या गोष्टींबद्दल माहिती घ्यायची ते तरी सांगा. तर अशी काहीच गोष्ट नव्हती, काही नाही केलं त्यांनी. अच्छा मग ते गाणं ऐकवून दाखवा, ना 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 रे, ऐकवून द्या, दुसरं गाणं ऐकवा. तर मी बसलो, ऐकवले, सगळे गाणे ऐकवले. आणि मग आधी सोबत मला जे दुःख झालं की आधी जाताना मला म्हणाले की SHO साहेब तुम्ही सांगा की तुम्ही आपली खात्री कशी करू इच्छिता. ते बोलले की मला स्वतःचा एखादा मार्क सांगा. तर मी बोललो की माझ्या हातावर एक निशाणी आहे, तुम्ही हे पाहू शकतात, माझ्या डोळ्यांवरही निशाणी आहे. तर बोलले सांगा SHO साहेब तुमची काय डिमांड आहे. ते बोलतात की यांची पॅन्ट उतरवा.
तर मला दुःख तर खूप झालं की ठीक आहे, हे गव्हर्नमेंटचे लोक आहेत, वर्दी घातली आहे, पण जर ही वर्दी घालून वर्दी यांची नसती, या पोस्टवर नसते, तर या माणसाची लायकी नाहीये या दिलेर मेहंदीच्या समोर असा उभा राहून तो काही बोलू शकेल. पण हा म्हणत होता याची पॅन्ट उतरवून द्या, याला इतकी लाज नाही वाटली या गोष्टीची. मग मी बोललो ठीक आहे, मी आपली पॅन्ट उतरवली आणि मला खूप दुःख, पण मी बोललो सांगा, तुम्ही म्हणता तर अंडरवेअरही काढतो. तर म्हणतात की नाही नाही, तुम्ही पॅन्ट काढून उभे राहा. मी पॅन्ट काढून उभा राहिलो आणि जे तुम्ही सांगत आहात ते खूप दुःखदायी व भयावह आहे असं पण म्हणू शकतो. एवढा वेळ कॉन्ट्रोवर्सी चालली, मी एक दिवसही रडलो नाही. तुम्ही त्यांच्या सगळ्या बातम्या बघू शकता. मी हसत राहायचो नेहमी. का? मी रडलो पण यासाठीच आहे की मी एकटाच पडलो होतो. मीडिया आणि देशाचे नेते मी कारगिलसाठी इतकं केलं. गुजरातमध्ये अर्थक्वेक आला, 16 घरे मी बनवली. त्यानंतर दिल्लीच्या मध्ये मी 1 कोटी रुपये लावले फक्त ग्रीनरीसाठी. का? जे मी पैसे लावले ते मी पब्लिक कडून कमावले. आपल्या आई वडिलांची संपत्ती नाही उडवत नव्हतो, संपत्तीमधून काही लुटत नव्हतो. माझ्या मनामध्ये तर हे होतं की मी पब्लिककडनं कमावलेत आणि पब्लिकवरच परत लावायचेत. यांचाच पैसा आहे, यांच्यावरच लावायला हवा. मी तर असेच विचार करून चालत होतो. मी हैराण झालो तेव्हा जेव्हा एवढे मोठमोठे नेता होते ते पण सगळे एकदम बाजूला झाले. असं बोलतात की तुम्ही चिंता करू नका. असं तर एक वेळ इंदिरा गांधींसोबत झालं होतं, अमक्यासोबतही झालं होतं. मीडिया एकीकडे झाली होती, नेते एकीकडे झाले होते. फक्त माझ्यासोबत राहिली ऑडियन्स, जनता, दर्शक. ते पण मीडियाने तर हे बोलूनच दिलं होतं की मी खूप हैराण होतो जेव्हा मी टीव्ही न्यूज बघायचो. म्हणायचं की तुम्ही सांगा काय वाटतंय तुम्हाला या केसमध्ये. तिकडून ते बडबड करतायत. हे बघा, मला वाटतं की कमीत कमी 7-8 वर्षांसाठी दलेर मेहंदी आत राहतीलच राहतील. त्यांना कोणी नाही सोडवू शकणार. जे आम्ही आतापर्यंत ही केस पाहिली ते तर मी हसायचो. यार हे 7-8 वर्ष काय, मी दाऊद आहे? मी काय कोणी इतका मोठा टेररिस्ट आहे? मी असं काय करून टाकलंय? हे जे फक्त हेच माझ्यावर आरोप होते की मी 31 लोकांना बाहेर पाठवण्यासाठी बोललो आहे. तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करा की जर मला माणसांना बाहेर पाठवायचं आहे किंवा लोकांना विजा द्यायचे आहेत, तर मला फक्त एक पटियाला शहर मिळालंय का की मी त्याला चूज करू की तिथून 31 माणसांना मला बाहेर पाठवायचं आहे? यासाठी जलंधरमधून कोणी का नाही बोललं? कोणी दिल्लीमधून का नाही बोललं? मुंबईमधून का नाही कोणी बोललं? 31 लोक कोण होते? आफ्टर ऑल पोलिसांच्या जवळ 31 लोकांनी आपली कंप्लेंट तर दिली, तक्रार तर दिली हो, होती ना? त्या कंप्लेंट ज्या आता मी तुम्हाला सांगतोय, तर जेव्हा मी तिथे पोहोचलो तर मला सांगितलं की तुम्हाला माहिती आहे तुमच्या विरुद्ध कंप्लेंट काय आहेत? मी बोललो फक्त हेच म्हटलं की 31 तुमच्या विरुद्ध कंप्लेंट्स आहेत. मी बोललो दाखवा काय आहे? धन्यवाद त्यांचे, अमरजित सिंग होम इन्स्पेक्टर, त्यांनी दाखवले. सरकारी कागदावरच 31 कंप्लेंट बनलेल्या होत्या. सरकारी टाईप रायटरने कंप्लेंट असत्या, कोणी वेगळा कागद घेऊन येतं. एकच सरकारी कागद जो पोलिसांचा आपलाच आहे.
त्याच टाईपरायटरने एकाच टाईपरायटरने 31 कंप्लेंट तुम्ही बनवून दिल्या. कंप्लेंट काय आहेत? एक म्हणतोय की पंजाब पोलिसांचा एक माणूस म्हणतोय की दिलेर मेहंदी म्हणतो की तुम्ही खूप सुंदर आहात, तरुण आहात, तुम्ही कुठे पंजाब पोलीसमध्ये आहात, मी तुम्हाला अमेरिकेच्या पोलिसांत भरती करतो. हे बिनबुडाच्या सगळ्या गोष्टी आहेत. जर या गोष्टी क्लीन होत्या तर का नाही मीडियासमोर दाखवलं की 31 FIR मध्ये आजपर्यंत या ओपन झाल्या? कोणी म्हणतंय की माझ्याकडनं 12 लाख घेतले, कोणी म्हणतंय 10 लाख घेतले. कुठे घेतले? 2च जागा बनवून ठेवल्या होत्या त्यांनी. एक सांगतात की दुःख निवारण गुरुद्वाराच्या समोर दलेर मेहंदी आला, गाडीमध्ये बसला होता आणि आम्ही त्याला 12 लाख दिले. त्याने म्हटलं मी तुम्हाला बाहेर पाठवून देईन आणि पैसे घेऊन चालला गेला. दुसरा व्हेन्यू बनवत आहे, दुसरी जागा पंजाब पटियाला युनिव्हर्सिटीच्या समोर. हे 2 पटियाला, या 2 जागा त्यांनी सांगितल्या की जिथून दलेर मेहंदी येत होता, पैसे घेऊन जात होता. एकच शहर मी का चूज केलं जे माझं आपलंही नाहीये, जिथे मी कोणाला ओळखत नाही? जर मी इतका चुकीचा असतो तर मी या प्रकारे चाललो असतो की सरळ सरळ सगळ्या गोष्टी चुकीच्या होत्या. मी फक्त यासाठी बोलायचो, मी यासाठी आता मी रडलोय फक्त यासाठी की एक आपलेपण आहे. नाहीतर मी मीडियाच्या समोर किंवा कॅमेरासमोर कधीच नाही रडलो. का? कारण मला माहिती आहे की दूध का दूध आणि पाण्याचं पाणी होणार. जेव्हा तुम्ही अमेरिकन एम्बॅसीमध्ये जाता, कोणी पण माणूस या गोष्टीला ऐकेल, अमेरिकन एम्बॅसी आणि कॅनेडियन एम्बॅसी, तिथे तुम्ही जे पण केले आहे त्याचे प्रूफ त्यांच्या जवळ असतात की दलेर मेहंदी सोबत केव्हा केव्हा कोण कोण गेलं. मी 95 पासून आतापर्यंत पूर्ण ग्रुपचे आपलं दाखवलं की हे माझे फॅमिली मेंबर आहेत. 12 लोकच आम्ही जायचो आणि 12 लोक परत यायचो. या व्यतिरिक्त कोणी 13वा माणूस आहे तर मग मी त्यामध्ये गुन्हेगारच आहे. आणि म्हणूनच मी बोलायचो की दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी, आणि ते झालं सुद्धा. देवाने माझा विजय केला, कारण की माझ्यासोबत गुरु नानक महाराज देवांचा एवढा मोठा हात होता आणि सगळे रस्ते बंद झाले होते. पण माझा विश्वास, माझी आस्था होती देवामध्ये, ती नाही तुटली आणि मी यशस्वी झालो. नंतर DGP पंजाब सिद्दीकींना तुम्ही टाइम मॅगझिन वाचा, त्यामध्ये एवढासा वर्ड बोलून आपला पाठलाग सोडवला की ओ हो, आमच्याकडनं फक्त यासाठी चूक झाली की दलेर मेहंदी आणि शमशेर मेहंदींचा चेहरा खूप मिळता जुळता आहे म्हणून पोलिसांकडनं एवढी मोठी चूक झाली. हे तर तुम्ही बोललात, पण तुम्ही हे नाही पाहिलं की एका माणसाला तुम्ही बिलकुल आकाशातून एकदमच खाली पाडलं. त्यानंतर इतकं टॉर्चर, त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून ठरवलं की बस दलेर मेहंदी आता संपले. तरी पण माझी हिंमत होती की एवढ्या कॉन्ट्रोवर्सी नंतर दुसरं कोणी असतं तर कदाचित मेला असता, सुसाईड केलं असतं. मी आलो बाहेर, त्यानंतर येऊन शरारारा हिट अल्बम मी काढला. आपली हिंमत नाही तोडली आणि मला विश्वास आपल्या स्वतःवर, देवावर आणि आपल्या जनतेवर, आपल्या दर्शकांवर की आज मी जेवढ्या उंचीवर होतो त्यापेक्षाही मी अजून पुढे जाईन यामध्ये. दलेरजी, आता तर पोलिसांनी जे वक्तव्य दिले आहेत, पंजाबचे तेच पोलीस ज्यांनी तुमच्यावर केस केली होती, त्या पोलिसांनी कोर्टामध्ये अप्लाय केले आहे. आमच्याजवळ कोणते एव्हिडन्स नाही, आम्ही केस परत घेतोय. हां बघा, पण आता पण शेअर करू इच्छितो. मोठं दुःख आहे. एक वेळा पोलिसांनी क्लीन चिट दिली, कोर्ट म्हणतं की तुम्ही परत रिइन्व्हेस्टिगेशन करा. आता पोलीस काही असेल तर करतील मग परत, कारण की जुनी टीम सगळी जी टीम माझ्याकडनं पैसे मागत होती ती तर सगळ्यांच्या पटापट बदल्या करून दिल्या. ते घाबरून गेले की आता काही बाहेर पडेल की काय. एक दिवस तर समोर येईलच. काय समोर घेऊन यावे? दलेर मेहंदींची यामध्ये चूक आहे हे कसं पटवून द्यावं? सगळ्यांच्या बदल्या झाल्या. जेव्हा नवीन लोक आले त्यांनी पुनर्रचना करून जेव्हा त्याला पाहिलं, क्लीन चिट दिली, तर कोर्टने म्हटलं की रिइन्व्हेस्टिगेशन पुन्हा केलं जावं. परत पुन्हा क्लीन चिट दिली त्यांनी. तुम्हाला हे नाही वाटत का की गरज या गोष्टीची पण आहे की तुम्ही पोलिसांवर केस मी करावी यांच्यावर म्हणून? केस करून काय करून घेईन? कारण की शेवटी पुन्हा 4 केस माझ्यावर दुसऱ्या जागेवरून टाकतील, कोणा दुसऱ्या केसमध्ये घुसवतील. यासाठी मी या घाणीला छेडू इच्छित नाही. ते आपल्या घरी खुश राहो आणि मी आपल्या कामात खुश राहो. मला पण काहीच फायदा नाही. मीडियावरती तुमची नाराजी आहे. नाही, नाराजी नाहीये मीडियाशी, पण मला दुःख मोठं आहे. अच्छा, 31 डिसेंबरला मला म्हणत होते सर चिंता करू नका, तिथे तुमची व्यवस्था करून दिली आहे, फक्त 14-15 दिवस राहावं लागेल, इतकी काही वाईट गोष्ट नाही आहे. जेलमध्ये तुमच्या पेंट करून दिले, तुमच्यासाठी टीव्ही पण ठेवलाय. मी बोललो अच्छा, तुम्ही असे सांगतात जसे हजसाठीच पाठवतात मला हे. तर मी ऐकत जात होतो की यार काय करतात हे माझ्यासोबत. त्याच्यानंतर मीडियावाले म्हणतात की पाजे खूप कमाल, तिथे कॅमेरे इतके लागले आहेत, तुम्ही बघा काय कव्हरेजमध्ये बोललेत. यार या चांगल्या बातम्या देत आहेत. त्याच्यानंतर
आश्चर्य आणि दुःख यासाठी झालं, मीडियावरून यासाठी विश्वास माझा तुटला आहे, जेव्हा मला तिथे क्लीन चिट मिळाली 31 डिसेंबरला 2 वाजेपर्यंत तर मीडियाने हालत खराब केली होती. 4 महिन्यांपासून दिवस रात्र दाखवून की जशी मला क्लीन चिट मिळाली, निर्लज्जासारखं छोटंसं खाली लिहून ठेवलं, दिलेर मेहंदींना क्लीन चिट मिळाली. बस. यापेक्षा जास्त निर्लज्ज की तुम्ही दिवस रात्र इतकं बोलतात, तर त्या टायमाला अजून काहीतरी बडबड करायची. आमची चूक होती, दलेर मेहंदींना क्लीन चिट मिळाली, हे एव्हिडन्स नाही मिळाले तर हे. पण नाही, त्यांना वाटलं की माहित नाही आमची कोणती इतकी हार झाली आहे मीडियाची की आम्ही तर माहित नाही कुठे जाऊ. पण कृपा आहे, मी पुन्हा आपल्या जागी उभा आहे. मी तुम्हाला फक्त एवढा विश्वास देत आहे की त्यावेळी इंडिया टीव्ही नव्हते, नाहीतर तुमच्यासोबत हे झालंच नाही. थँक्यू.